तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, ब्लॉग मी मराठीमध्ये बनवायला पाहिजे की हिंदीमध्ये. तुम्ही सजेशन करा मित्रांनो. नेक्स्ट ब्लॉग आपले त्या मराठी किंवा हिंदीमध्ये असेल. हे आपले नमस्कार मित्रांनो, आपला आहे डे फर्स्ट. आज रेस्टोरेशन आपण स्टार्ट करणार आहोत. तर मित्रांनो, आपण यासारखी गाडी बनवायची, किती फ्रंट साईडला लागली आहे तशी गाडी बनवायची आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ही आहे आपली RX 135. हिचं रेस्टोरेशन आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. हे आलेत आप मेकॅनिकल दादा. हे आपण घरीच बोलवून घेतले होते आपली गाडी रिस्टोर करण्यासाठी. तर हे आपण गाडी स्टार्ट करतो आहे. आता ही बघा, यांनी स्टूल वगैरे आणले होते सोबत हे बॅगमध्ये. तर हे बॅगमधून स्टूल काढले आणि चालू केलं. आता ही टाकी वगैरे पॅनल त्यांनी काढून घेतले, सीट काढलं आहे. आता हे रेस्टोरेशनसाठी तयार आहे मित्रांनो. अगदी 1.5 तासामध्ये हे कंप्लीट करून देणार आहे आपल्याला, असं त्यांनी चॅलेंज केलं आहे. तर बघूया चॅलेंज कंप्लीट होतं आहे का त्यांच्याकडनं 1.5 तासामध्ये. तर आता हे रेस्टोरेशन त्यांनी पटापट चालू केलं. 2 जण आले होते. एक जण गन घेऊन पटापट नट बोल ओपन करत होता आणि एक जण अनुभवी होते, ते एकदम पटापट त्यांच्या स्क्रूड्रायव्हरने सगळं काम चालवत होते. तर मित्रांनो, त्यांनी एवढं फास्ट केलं की मला बिलीव नव्हतं होत की हे रेस्टोरेशन एवढं फास्ट होऊ शकतं. कारण मला असं वाटलं होतं की रात्रभर चालेल काम, पण काही नाही मित्रांनो. ते आले आणि अगदी 1.5 तासामध्ये त्यांनी हे कवर करून टाकलं मित्रांनो. ते RX प्रेमी होते, चाहते, यांना माहिती पडलं की जशी गाडी रिस्टोर होते तसे ते देखील येऊन गेले होते बघायला की रिस्टोरेशन कसं होतं, काय होतं. या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे मित्रांनो की Yamaha RX 100 किंवा 135 बनवायला किती खर्च लागतो, किती दिवस लागतात आणि किती एफर्ट्स घ्यावे लागतात. तर या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो. असं सपोर्ट असतो.